नमस्कार बहिणींनो, लाडक्या ताईंनो, आजची खूप मोठी अपडेट 1 एप्रिल. आज 1 एप्रिल 2026 साठी आपल्याला खूप महत्त्वाचे अपडेट जे आहे आपण आज घेऊन आलेले आहेत. कारण लाडकी बहीण योजनेसाठी मोठा बदल म्हणजेच मोठी अपडेट आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत. कारण एप्रिल 2026 ची लाडकी बहीण योजना मोठा अपडेट म्हणजे जे समोर आलेलं आहे ते पाहणार आहोत. सर्वप्रथम महत्त्वाची बातमी म्हणजे ई-के-वाय-सी करण्याची शेवटची तारीख जी आहे 31 मार्च होती ती आता ओलांडली आहे. म्हणजेच 31 मार्च तारीख जी आहे झालेली आहे, कारण आज 1 एप्रिल आहे. आणि जर तुम्ही अजून ई-के-वाय-सी केले नसेल तर तुमचे पैसे थांबू शकतात, म्हणजेच तुमचे पैसे बंदही होऊ शकतात. तुमची ई-के-वाय-सी झाली की नाही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर तुमचे पैसे थांबू शकतात. आता पैशाबद्दल अपडेट. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येणार आहे. तुमचा जर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता पडला नसेल किंवा मिळाला नसेल तर ते एकत्र येण्याची शक्यता आहे. म्हणजेच तुम्हाला मिळू शकतात 3,000 रुपये जे आहे एकाच बारीत म्हणजे एकाच वेळी आपल्या खात्यात जमा होऊ शकतात. हे पैसे एप्रिल महिन्यात 15 तारखेच्या आत येण्याची शक्यता आहे. म्हणजेच 15 तारखेच्या आधी जे आहे तुम्हाला म्हणजेच 15 तारखेच्या आधी 3,000 रुपये जे आहे आपल्या खात्यात जमा होण्याची शक्यता देण्यात आलेली आहे. पण अजूनही काही मुलांचे पैसे पेंडिंग आहेत. म्हणजेच पेंडिंग म्हणजे तुमचे पैसे आलेले नाहीत. मागची कारणे ई-के-वाय-सी पेंडिंगचे कारणे म्हणजेच ई-के-वाय-सी पूर्ण नाही, आधार बँकेला लिंक नाही किंवा अर्जात चूक आहे. सध्या सरकारकडून जे आहे याची छानबीन म्हणजे व्हेरिफिकेशन आणि नवीन लिस्ट तयार करण्याचं काम सुरू आहे. चुकीची माहिती असल्यास रिजेक्ट केलं जाऊ शकतं. म्हणून लगेच चेक करा तुमचं ई-के-वाय-सी कंप्लीट आहे का, आधार बँकेला लिंक आहे का, सगळे कागदपत्रे जे आहे आपले नीट आहेत का. थोडक्यात अपडेट ई-के-वाय-सी संपली आहे, व्हेरिफिकेशन सुरू आहे. 3,000 हप्ता जे आहे एप्रिलमध्ये येऊ शकतो. असेच नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ई-के-वाय-सी झाली का नाही कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका.